लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मागच्या 3 दिवसापासून अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर उदगीर तालुक्याला सर्वाधिक फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणचे जे पोल्ट्री फार्मचे शेड पत्रे होते, पत्रे देखील उडून गेलेले आहेत। तालुक्यातल्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर उदगीर जवळ असलेल्या हंगरगा परिसरातील पोल्ट्री फार्म या ठिकाणचे जे पत्र्याचे शेड आहे ते पत्रे देखील उडून गेलेले आहेत। त्यामुळे साधारणतः 600 ते 700 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। या ठिकाणचं जी कोंबड्यांसाठी जे ठेवलेलं खाद्य होतं ते देखील खराब झाल्याची माहिती आता समोर येते। शेतकरी आपल्यासोबत आहेत, मला सांगा काय नुकसान झालंय, किती नुकसान झालंय? सर जवळजवळ एक 650 कोंबड्या दगावलेल्या आहेत आणि जवळजवळ इथं पूर्ण स्टॉक होता सर सोयाबीनचा, मक्काचा। हे वादळी वाऱ्यानं पूर्ण उडून जाऊन पूर्ण भिजून नासाडी झाले सर त्यांचे। आता मी सकाळी दुसऱ्या गोडामध्ये नेऊन याला वाळवलेलं आहे। जर आता त्याचा जर व्हिडिओ काढत असेल तर त्या आपल्या भिजलेलं सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे सर सध्या। आणि तात्काळ मी लगेच जेव्हा उडून गेलं तेव्हा आपल्या प्रशासकीय कर्मचाऱ्याला कळवले, तलाठी मॅडम वगैरे इथे आलते, काळे मॅडम बहुतेक त्यांचं नाव आहे, हंगरगाचे तलाठी आहेत। त्यांनी येऊन पंचनामा केला, योग्य ते त्यांच्याकडून झाले सर। सकाळी प्रथम साधारणतः किती नुकसान किती झालंय आणि काय अपेक्षा आहेत शासनाकडनं? जवळजवळ सर सगळा हिसाब लावता एक 4.5 ते 5 लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे सध्या। आणि ह्याच्यातून काही सरकारकडून अपेक्षा आहे मदतीची, जे होईल ते आता बघू सर पुढे। आता एकूणच जर पाहिला तर कोंबड्याबरोबर तालुक्यातल्या जवळपास 24 मेंढपाळाची मेंढी देखील मेल्याची माहिती मिळते आहे। अनेक ठिकाणचे जनावर वीज पडून दगावल्याची देखील माहिती मिळते आहे। एकूण 4 ते 5 जनावरांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती मिळते। अशा प्रकारे या शेतकऱ्याचं नुकसान जे आहे ते नुकसान झाल्याची दिसतं आहे आणि त्यामुळे आता शेतकरी कुठेतरी आर्थिक मदतीची अपेक्षा प्रशासनाकडून करतोय। संदीप भोसले, साम टी न्यूज, उदगीर, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।